हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही? आयो तुम्ही सगळे मजेत असेल, मजेत राहा, खुश राहा. चाललो आता मंदिरात, नाश्ता पण आणायचे. चलो जाते. आ हो, मन मंदिर लागले टीव्हीवर. मम्मीचा असं होतं, आपल्या फॅमिलीला सांग की रोज ऐकतो. चलो जाते अभी. गाईस इतकी बेकार थंडी होती म्हणजे आहे अजून पण आहे. आता किती वाजलेत? 8:30 झाले तरी थंडी काय जायचं नाव घेत नाही. पण एवढी बेकार थंडी पार. आता मी हा जॅकेट, स्वेट जॅकेट आहे, हा जॅकेट घालून पण आतमध्ये बघा स्वेट टी शर्ट घातली तरी इतकी बेकार थंडी आहे ना, दात दुसरे असं होतात. बाबरे, बेकार थंडी पाहिजे पण एवढी बेकार थंडी आहे ना, अंगाच उठत नाही. सकाळी उठून जावा तरी कसं काय. पण तरी मी काय आता बिझनेस बोलायला गेलो तर उठायला लागतो. काय अभी घर की जिम्मेदारी उठाई तो पार करनी पडेगी ना. चलो अभी जाते. हे बघा हे सगळे कुत्रे बघा. आता यांना सगळ्यांना मी बिस्किट देतो आज. एवढा गाईज एवढा भारी वाटतो ना यांना. आपल्या हाताने कोणाचं तरी म्हणजे ते कुत्र्यामध्ये पण देव असतो हे तुम्हाला माहितीच आहे. पण जाम भारी वाटतो त्यांना खायला वगैरे दिल्यावर. चलो जाते अभी. असं वाटतो त्या उन्हातच बसून राहावं. उन्हातच बसून राहावा. नाही का गाईस, हे बाबा दिसतात तुम्हाला, हे येत नाही. हे मी आल्यावरती इतके खुश होतात ना, नुसते असे करतात. मला जाम खुश होतात मला बघून. आता त्यांना मी ब्लॉग मध्ये नाही घेणार, कारण कसं काही लोकांना नाही होत. म्हणजे काही लोकांना आवड असते ब्लॉग मध्ये, काही लोकांना असं कसं वयस्कर लोकांना माहित नसतो की व्हिडिओ कशासाठी घेतोय, चांगल्या ह्याच्यात घेतो का वाईट ह्याच्यात, असं तसं. त्यापेक्षा नको, चांगलं चाललंय तर जाऊ दे. पण तुम्हाला सांगते मी, ते मला बघून जाम खुश होतात. चलो जाते. गाईस हे बघा पार्लेजी घेतलेत. हे कुत्रे कुठे आहेत आई? हा ते तिकडे आहेत पुढं. मज्जा ना आता यायची आमची. क्या यार तुम लोग भूलते हो यार मुझे. आता आले बघा, मागाशी ओळख नव्हती दाखवत. काय बोलतोस भावा? बघ ना, इसे बोलते हैं प्यार. काम आहे तुमचं. थांब देतोय अजून. हे गप. चलो गाइस, बाय बाय, कल मिलते हैं अभी. गाइस मम्मीने मला 2 वस्तू आणायला सांगितले पूजा भंडारातून. हे बघा, हे काय आहे, पावडर एक आहे आणि एक काय रोज गोल्ड काहीतरी आहे. रोज वॉटर आणायला सांगितले. आणि मग नाश्ता घेऊ, मग घर पे जाएंगे सीधा. चलो गाइस, पूजा भंडारमध्ये आलो. हे बघा काय बंद. अभी इतना सुबह वो भी है, कौन खोलेगा. पण खोलायला पाहिजे होता, पण जाऊ दे. चलो अभी क्या, घर पे जाता हूँ. सॉरी, नाश्ता लेने के लिए जाता हूँ, फिर घर पे जाता हूँ. मम्मी को बोलना पड़ेगा कि नहीं बंद है दुकान. रुको कॉल करता मम्मी को मैं, इधर से फोन करता टीवी से ही. रुको. हेलो, ए पूजा हे बंद आहे, दुकान बंद आहे. अरे बापरे, टाइम लागला. मग काल
कुठला टिप तिकीट पण आहे का बघा तो पूजा चालू. ठीक आहे, तर बघतो तो. तिकीट बघ आहे का हो माझ्या गाडीची ठीक आहे, बघतो, चल ठेव. किती वाजताच खोलेल ते विचारून बघ त्या बाजूला. आता तो 10 वाजता 9-10 वाजता ओपन करेल तो. असं आहे काय? मग डीपीवरची लिंक बघ मग आहे का चालू डीपीवरती येतो आपलं काय असं जाऊ दे. हो ठीक आहे ठीक आहे. गाईस एक विचार आला, बोललो तुमच्या समोरच बोलू दे. म्हणजे विषय एवढाच आहे की जेव्हा पण मी माझ्या गाडीला असं बघतो ना, असं म्हणजे पहिली बात ही माझी ड्रीमच होती. ड्रीमसाठी मी ती ड्रीम माझी पूर्ण केली. म्हणजे भले आज विषय कसा आहे की पैशांचा विषय नाही इथे ड्रीमचा विषय. पैसे म्हणजे पप्पांनी जरी भरले असतील तरी गाडीचे जे लोन आहे, सॉरी गाडीचा जो EMI आहे तो मी भरतोय. हो मीच भरतोय. म्हणजे त्याचा मला अभिमान आहे, कारण की स्वतःच्या हिमतीवर आता आज मला पप्पा काहीच बोलत नाही गाडीबद्दल. कुठं चाललाय, कुठं घेऊन चाललाय, असं तसं काहीच नाही बोलत. कारण की शेवटी पप्पांना माहिती आहे की गाडी त्याला आवडीची होती, तर त्यांनी त्याच्या जिद्दीवरती घेतली आहे. पप्पांनी भले अर्धे पैसे टाकले असतील, पण आज गाडीचे EMI म्हणजे मग गाडीचा काय खर्च असेल तो मीच देतोय. आणि कौशल मग आता कमवायला लागलाय. सो कौशलला कधी सांगितलं तर मग कौशल देतो किंवा मग मीच देतो. पण अभिमान ह्या गोष्टीचा आहे की स्वतःच्या हिमतीवरती गाडी अशी घेणं जी लोकांची सुद्धा ड्रीम आहे. याच्यापेक्षा मोठा माझ्यासाठी तरी काहीच नाही आहे. अजूनही गाड्या माझ्या मनात आहेत, पण ते रिव्हील नाही करायचं. वो कैसे वो बातें बताई नहीं जाती, नजर लगती है, वो सच्चे. इसलिए आता ही ड्रीम मी कोणाला सांगितलं म्हणजे मोस्टली फक्त जे जवळची होती त्यांनाच माहीत होती. आणि मग नंतर मी डायरेक्ट शो केला, गाडी घेतली. मग जर नंतर पण बघू गाडी घ्यायची असेल तेव्हा सरळ शो करायची, रिव्हील नाही करायची. सो एवढं सांगायचं आहे की जितकं होईल तितकं स्वतःची ड्रीमसाठी झटत राहा. किती मेहनत करायला लागली तेवढी मेहनत करा. आज मी गाडी घेतली पण तेवढी तिला म्हणजे तिला मिळवण्यासाठी मेहनत पण तेवढी केली. बाकी काय नाही. बाकी सगळ्या तुम्हाला माहितीच आहे गोष्टी. मला कसला अहंकार नाही आहे की बाबा मीच घेतली गाडी, माझं कोण काय करणार आहे हे ते, असं नाहीच आहे. अजूनही मी जरी कमवायला लागलो तरी मी मम्मी पप्पांच्या खालीच आहे. आणि मम्मी पप्पांच्या समोर, माझ्या देवासमोर, सगळ्यांसमोर झुकूनच आहे मी, फॅमिलीसमोर. मग मी आजपर्यंत म्हणजे मी असं कोणाला बोललोच नाही आहे की बाबा मग तू काय करतो, मग तू काय कशाला उगाच कोणाला काय बोलायचं. आपण कमवतो ना, बस झालं, आपलं घर खुश आहे ना. माझं तर एवढंच आहे की माझ्या थ्रू माझं घर खुश राहिलं पाहिजे, माझी फॅमिली खुश राहिली पाहिजे. बाकी काहीच नाही भाई. इससे बडी खुशी मेरे लिए कुछ नहीं है. गाईस मम्मीने मला ते आणायला सांगितलेला दुसरा पण दुकान बंद. नसीब में नहीं था लगता. अभी कौशल को ही भेजना पड़ेगा. अभी क्या करने का, जाने तो चलो, भाई जाएगा अपना. नाश्ता आणला पिनी, पण नाश्ता का तो लवकरच ओपन होतो. मग त्या ह्याच्यात नाश्ता आणून अभी पूजा भंडार में कौशल को भेजना पडेगा. काही सांगायचं म्हणजे एवढंच मला सांगायचं की जॉब करून मला असं कोणाला कमी नाही लेखायचं, पण मला एवढं सांगायचं की जर तुम्हाला तुमचे ड्रीम जर सक्सेसफुल म्हणजे तुम्हाला जर तुमचे ड्रीम जर पूर्ण करायचं असेल, तुमची काही ड्रीम असो, गाडी ते घेणं ही सगळ्यांची ड्रीम असते. स्वतःच्या जीवावरती गाडी घेणं ही सगळ्यांची ड्रीम आहे, आय नो. पण त्या ड्रीमसाठी झटणं पण तितकंच आहे. मग माझं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्हाला झटायचं आहेच तर बिझनेस करा. बिझनेस करूनच तुमची ड्रीम पूर्ण होतील. तुम्ही जॉब कराल तर जॉब करून तुमची ड्रीम पूर्ण, काही असो, काही छोटा मोठा बिझनेस असो करा. कारण की आज तुम्ही बिझनेस कराल पण हाच बिझनेस तुम्हाला 2 वर्षांनी कुठच्या कुठे नेतो. म्हणजे मला अनुभव आलाय. बिझनेस करूनच आपण पुढे जाऊ शकतो. जॉब करून आपण काहीच करू शकत नाही. काही काहींची मजबुरी असते बाबा, काही काहींना आई वडील नसतात, काही काहींना मम्मी पप्पा नसतात. पण माझं एवढंच म्हणणं आहे की बिझनेस करा.
बस बाकी काय नाही. ड्रीम्स तुमचे बिझनेस करूनच पूर्ण होणार आहेत, बाकी काय नाही. आता मी स्वतः तुम्हाला माझ्या अनुभवावरतून सांगतोय की मी माझी ही गाडी एवढी मनात बसलेली, ही तुम्हाला मी माहितीच आहे, मी सांगून झालंय माझं की ही गाडी एवढी माझ्या मनात बसलेली की बोललो ह्या गाडीसाठी मी काही करू शकतो. म्हणजे ही गाडी मला घ्यायचीच आहे. तर मी या गाड्यासाठी मी काही करू शकतो. तर मी पप्पांना सांगून ठेवलेलं. पप्पांना माहिती होतं, पण पप्पा मला पहिली स्टार्टिंगला नको बोलले की नको म्हणून, म्हणजे गाडी नको म्हणून असं तसं बोलत होते. मी तुम्हाला बोललेलो, मी पप्पांना जरा नकार होता गाडी. पण जेव्हा मी गाडी म्हणजे पप्पांनी बघितली समोरासमोर, तेव्हा पप्पांना हे झालं की बाबा भाई गाडी सायरसची आवड म्हणजे एक नंबर. तेव्हा जाम तारीफ करायला लागले की जाम म्हणजे भारी गाडी दिसते, असं तसं ब्लॅक कलर लय भारी हे ते. मग तेव्हा मला एवढा भारी वाटला ना की माझ्या ड्रीम म्हणजे आई बाप तर तुम्हाला माहितीच आहे आपल्याला पुढे नेतात, आई बापाशिवाय आपल्याला कोणच पुढे नेत नाही. पण इतका हे ना सपोर्ट आहे ना मला मम्मी पप्पांचा की जामच. म्हणजे मी उद्या सकाळ मी आधी असं होतं ना काही, म्हणजे आता तरी मी देवाच्या ह्याच्यात मी जरी लय शांत झालोय, पण पहिले एवढी भांडणं मस्ती मारामारी हे ते काय नाही का जाम मी भांडणं केलेत. मग माझ्या मम्मी पप्पांनी कधीच माझी साथ नाही जोडली किंवा असं कधीच बोलले नाही आमच्या घरातून निघ किंवा मग तुझ्यामुळे आमचं नाव खराब झालंय किंवा काहीच नाही. एवढं सपोर्ट आहे ना माझ्या फॅमिलीचं, पण मला जाम सपोर्ट आहे. दादा झाले, परत ताई झाली, सगळे दीदी जिजू सगळ्यांचा मला एवढा सपोर्ट आहे. म्हणजे आज मला अजून कोण असं बोललंच नाही की तुम्ही काय करता, तुम्हाला काय कामधंदा नाही का हे ते, असं काहीच नाही. सगळे जाम सपोर्टिव्ह आणि म्हणजे माझं ते पहिल्यापासूनच माझं असं आहे की सगळ्यांना खुश बघायचं बस. सगळ्यांना हसी मजाक हसवतो, मस्ती मजाक चालूच असतं. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही व्लॉग बघता. मग सांगायचं एवढंच आहे की स्वतःच्या ड्रीमसाठी जाम मेहनत करा जाम. आता माझी ही ड्रीम सक्सेसफुल झाली आहे, पण इच्छा नंतरची ड्रीम पण सक्सेसफुल होणारच आहे. क्योंकि मुझे मेरे भगवान पे और मुझे मेरे मेहनत पे बहुत विश्वास आहे. माझी मेहनत मी चालू ठेवणार आहे. माझ्या देवावरती मला विश्वास आहे की देव माझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळ मला जर कुठलं काय पाहिजे असेल ना लगेच भेटल, पण त्यासाठी मला मेहनत पण तेवढी करणं आहे. सो मैं मेहनत नहीं छोडूंगा और भगवान भी मेरा साथ नहीं छोड़ सकता. म्हणून जितकं होईल तितकं स्वतःच्या ड्रीमला टाइम द्या, मेहनत करा बस, बाकी काय नाही. आजकालचे म्हणजे मुलं पार म्हणजे ते बोलतात ना, असं बोलायला नको कोणाला, पण वाया गेलेत पुरं सगळे. म्हणजे असं नको कोणालाच बोलायला जाऊ द्या. फक्त एवढंच बोलायचं की मेहनत करत राहा बस, तुमची ड्रीम कम्प्लीट हो अशी देवाच्या ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. सगळ्यांची ड्रीम पूर्ण हो. आणि तुमचा सपोर्ट तर आहेच, माझी यूट्यूब फॅमिली, माझी इंस्टाग्राम फॅमिली, सगळ्यांचा सपोर्ट असंच राहू द्या. आणि मी एवढं सांगतो की माझ्यात कधी अहंकार येणार नाही. मी उद्या सकाळ किती मोठा सक्सेसफुल यूट्यूबर हो किंवा मग काय बोलतो काही असो, काही हो, यूट्यूबर हो काय किती मोठा हो, पण नाही मी कधीच माझ्या मनात अहंकार आणणार नाही बस. म्हणजे कधीच असं डोक्यात विचारणार नंतर की बाबा आता मी यूट्यूबर झालोय, मग आता मी लोकांना रिस्पेक्ट देणार नाही असं तसं. जे माझे जवळचे त्यांना माहिती आहे मी कसं आहे बस, लांबचे त्यांना पण मी माहिती आहे कसं आहे. सबको सपोर्ट करूंगा मैं, कितना भी बड़ा होने दो. चलो जाता हूँ अभी मैं. गाडीच आपला मेकॅनिक आलेला आहे. आता बघू यांच्या करून तरी गाडी चालू होती. पेट्रोल है दादा उसमें, पेट्रोल डाला है मैंने. एकच मिनिटाचं काम होता, तो दाखवतो काय काम होतं, तुम्ही बघा असाल. हे नाही हे फक्त राहतं बघ थोडासा आहे बघा, असं खुल्लंच राहिलेलं आहे बघा असं. याला फक्त दाबत होता, प्रेस करत होता. मेकॅनिक तो मेकॅनिक असतो शेवटी. चलो जाते अभी. अरे पण त्याला काहीतरी दे, तसं कसं नेऊ मी. चाललो आता मंदिरात. किती 6 वाजून गेले. चलो गाईस, पप्पांनी जबरदस्ती नाही लावले. आता काय तेव्हा ठिकाण जायची. मला बोलते भंडाऱ्याला चल, बोलते आज गुरुवार आहे, सोबतच चल भंडाऱ्याला जाऊन येऊ.
मी नाही बोललो तरी मला मित्राच्या म्हणजे मला जर उद्या जायचे ना, मी चाललोय फार्मवर, त्याच्याबद्दल आज भेटायचं होतं. पण जाऊ दे बोला, तर त्यांना सांगेन मी, त्यांचा फोन आला की येतो थोड्या वेळात, भंडारीशी जाऊन येतो. पापाने ड्रायव्हरच बनवून ठेवला आहे. क्या यार, जाने दो, पापा का ड्राइवर बनना इसमें कौन सी बड़ी बात है. चलो जाते हैं अभी. डॉन गाईस, जस्ट पप्पांना सोडलं, आता आलोय जरा मित्रांची इथं हे गेम खेळायला बसलेत, गेम जोडलं, तिथं येतो, आलोय. चलो जाते. उद्या मजा येईल बघ. कसली उद्या? इथं सगळं ऑर्डर करायचं उद्या. नाही, जेवण चांगलं उद्या मजा येईल, दिसतं बोलतो तुला मी. काय बोलतो उद्या जेवण चांगलं नसू दे, अजून मजा येईल. आत्ता कसं बोलला, बरोबर बोलला काय. जेवण करायचं आणि पटकी द्यायची. गाईस, आमचे अजून मित्र तिकडे बसलेत. हे लावून डबलवली नाही, मॅच संपत नाही. झाला ना. नाही झालं. गाईस, यांचं आता खेळून झालंय. 15 मिनिटात खेळून झालं. काय बोलतोस? एक चापट मारीन, एक तास झाला बसला केला एक. हे किती वेळ लागेल तुम्हाला? हे किती वेळ लागेल? गाईस, तर आमचा प्लॅन अशा प्रकारे सक्सेस झालेला आहे. आमची सगळी बोलणी वगैरे हे दे रे इकडे, इथे ना काठीच्या पण ना सगळं आम्ही क्रिस्पी खातो. क्रिस्पी आहे का? नाही चिली. आता आलो जेवायला. फार्माची प्लॅनिंग झालेली अशा प्रकारे. हे दे ना, टिश्यू नाही का? टिश्यू पेपर. ए सॉरी, ओके. फार्माची प्लॅनिंग झालेली आहे. आता उद्या निघू आम्ही इथून 6ला. सगळ्यांना सांगून ठेवलं 6ला निघायचे. जो येणार नाही त्याला ट्रेनने यायची. काय बोलतो? तर गाईज, सगळ्यांना सोडलं आता घरी. आता जातो मी पण घरी, थकलो आता. मस्त जरासं लाईट जेवलो. आम्ही जाते घर पे. तर गाईस, आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय, लव्ह यू.